मुंबईत पोहोचलेले आहे। आधीच मुंबईत गणेशोत्सव सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर गर्दी होताना पाहायला मिळते। त्यात आंदोलनामुळे वाहतूक कोंडी। यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ काही चर्चा करणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह विजय चिडे, मुंबई। तर वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे। सीएसएमटी स्टेशन बाहेर गर्दी वाढलेली आहे। मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहे। पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आजही मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी होते। ही गर्दी वाढल्यानं वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे पालिकेसमोर रॅपिड ॲक्शन फोर्स पोहोचलेली आहे आणि या फोर्सकडून आता वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। नवी मुंबईपासून काल या वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळालं होतं। त्या ठिकाणी पोलिसांनी प्रयत्न करत मराठा आंदोलकांना विनंती करत वाहतूक कोंडी सोडवली। त्यानुसार मराठा आंदोलकांनी रेल्वेच्या माध्यमातून सीएसएमटी स्टेशन गाठलं। या ठिकाणी मात्र आता वाहतूक कोंडी झालेली आहे। प्रशासनाकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स आता दाखल झालेली आहे। आझाद मैदानाबरोबरच सीएसएमटी स्टेशन या ठिकाणी काही मराठा आंदोलक ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळतंय। पाऊस सुरू आहे आणि या पावसातही मराठा आंदोलक आक्रमक झाले। उपोषण करण्यात येतंय, मात्र त्यासोबतच आता मराठा आंदोलकांकडून मुंडण करत निषेध करण्यात येतोय आणि आरक्षणाची मागणी करण्यात येते। हे थेट दृश्य आपण पाहतोय। मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहे। वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन या मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे, हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। विजय, मराठा आंदोलक सुरूच आहे आणि आता आंदोलक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या माध्यमातून निषेध वर्तवण्यात येतोय। नक्कीच पर्यंत जर पाहिलं मी मुंबई महानगरपालिका समोर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मराठा तरुण जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंडण आंदोलन जे आहे ते या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी चालू आहे। सरकारचा निषेध म्हणून या ठिकाणी जे आहे ते आता काही तरुण जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून ही भूमिका जी आहे ती घेतल्याची त्यांनी सांगितलं आहे। सोबत बोलण्यासाठी ते तरुण देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगाल कशाचे आंदोलन करतात, निषेध व्यक्त? हे जे आमचं आंदोलन आहे हे मनोजदादा जरांगे पाटील हे कालपासून जे उपोषणाला बसलेले आहेत यांचा आजचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि जर या सरकारने जर याची लवकर गांभीर्यता नाही घेतली तर हा मराठा समाज रोज वेगवेगळ्या पद्धतीने इथं जो निषेध मोर्चा करणार आहे, हे आंदोलन तयार करणार आहे। आज आमचं आंदोलन हे मुंडण आंदोलन चालू झालेले आहे। याच्यानंतर उद्या दुसऱ्या वेगळ्या प्रकारचं आंदोलन असं, त्यामुळे आमचं सरकारला सांगणं आहे की आलेल्या मराठा समाजाची जी अवहेलना इथं चालू झालेली आहे ना, इथं कोणाला अन्न पुरवठा केला जात पण तरी काय सांगा तुम्ही मुंडण आंदोलन जे आहे तेच केलेलं आहे, काय तुमचा निषेध आहे, काय भूमिका आहे? सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावा। कुठून आलेले आहात? परभणी जिल्हा पाथरी तालुका सारोळा बुद्रुक। काय मागणी आहे? तुम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी मुंडण आंदोलन या ठिकाणी करतात, पुढील भूमिका काय असणार आहे, काय? आम्हाला आरक्षण हे ओबीसीनच पाहिजे, आम्हाला बाकी कशातून नाही पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या येतात त्या सरकारनं लवकरात लवकर मागणी आमच्या मान्य करावं, एवढेच आमच्या अपेक्षा आहे। पुढील भूमिका कशी असणार? आमचं हे आंदोलन जोपर्यंत आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे। आम्हाला अन्नधान्य जरी नाही पुरवलं तरी आम्ही एक महिन्याचं राशन पाणी सोबत घेऊन आलेलो आहेत। आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही, फक्त आम्हाला पाणी आणि संडासची व्यवस्था करावं, नाही तर अन्यथा उद्याच्याला आमचे बांधव इथं रोडवर संडास करू शकतील। पाहिलं गेलं तर मराठा तरुण जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुंडण आंदोलन जे आहे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जी विजय, पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येते, पण सध्या आपण संतप्त आंदोलकांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतलेल्या आहे। आम्हाला शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, त्यासोबतच पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ही मागणी या आंदोलकांकडून होते।
कालपासून आंदोलक मुंबईत येऊन पोहोचलेले आहे, मात्र पावसामुळे आंदोलकांचे हाल झालेले आहे. राहण्याची झोपण्याची व्यवस्था आंदोलकांसाठी नाहीये, त्यामुळेच ह्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटतायत. ठाण मांडून बसलेले आहे आझाद मैदानात आंदोलक, त्यासोबतच मुंबईत इतरत्र काही ठिकाणीही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणी संतप्त झालेले आहे. सीएसएमटी स्टेशन बाहेरही हीच परिस्थिती पाहायला मिळते. जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात येते. पुन्हा विजय तुझ्याकडे येणार आहे. सध्या आपण पाहतोय मुंडन आंदोलन सुरू आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. सीएसएमटी स्टेशन असो किंवा मुंबईतील इतर ठिकाणं असो, या आंदोलकाचे परिणाम वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही निर्देश देण्यात आलेले आहे आणि प्रयत्न सुरू आहेत या वाहतूक कोंडी दूर करण्याचे. काय अपडेट? नक्कीच जर पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते मराठ्यांनी जाम केली असं म्हणावं लागेल. कारण ठिकठिकाणी जर पाहायला गेलं तर मराठा समाज रस्त्यावरती आहे आणि आमच्या आरक्षण द्यावं असं देखील भूमिका घेत आहे. त्यामुळे संपूर्ण गर्दी जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे. अनेक तरुण जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन मुंबईमध्ये करत आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर मुंडन आंदोलन जे आहे ते सुरू आहे, मात्र याचा परिणाम जो आहे तो मुंबईतील वाहतूक कोंडीवरती झाल्याचं पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. तर आता सध्याची माहिती जी आहे, अनेक महाराष्ट्रातून जे आहे ते गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने येत आहे. म्हणून पाठिंबा या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतात. आणि मनोज जरांगे पाटील यांना सरकारने ओबीसीतून आरक्षण द्यावे, त्याचबरोबर हैदराबाद गॅप बॉम्बे गॅजेट असेल, या तिन्ही गॅजेट लागू करावे, ह्या मागण्या ज्या आहेत ते घेऊनच हे तरुण मुंबईमध्ये आलेले आहेत. आज सरकारने जे आहे ते फक्त आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही केली तरी चालेल, फक्त शौचालयाची जाण्याची व्यवस्था करावी असाच इशारा जो आहे तो देखील आता या ठिकाणचे आंदोलक देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आक्रमक झालेले आहे. कालपासून जर पाहायला गेलं तर मुंबईमधील अनेक गळल्या त्या खाण्यापिण्याचे हॉटेल जे आहेत त्या बंद ठेवण्यात आलेला आहे. त्याचा देखील निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. थेट मुंडन आंदोलन करून हा निषेध जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. जी विजय, आपण जर बघितलं तर आझाद मैदानावर तर आंदोलक जमलेलेच आहे. त्या ठिकाणी मनोज जरांगे उपोषण करतात, मात्र त्या व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे मराठा आंदोलकांनी ठाण मांडलेलं आहे आणि उपोषण किंवा आंदोलन करण्यात येत आहे, या संदर्भातली काय माहिती आहे? नक्कीपर्यंत सध्या जर पाहिलं गेलं तर मी महानगरपालिकेसमोर आहे आणि महानगरपालिकेसमोर हे आंदोलन सुरू आहे. मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये आहे ते मराठ्यांनी ठाय मांडून ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आंदोलन जे आहे ते फक्त सध्या दोनच ठिकाणी सुरू असल्याचं पाहिलं. महानगरपालिकेसमोर अचानक हे आंदोलन तरुणांनी सुरू केलेलं आहे, तर एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं शांततेची भूमिका असल्याची पाहायला मिळत आहे. तर अनेक भागांमध्ये जे आहे ते आता मराठा समाज आल्याचं पाहायला मिळतोय. त्यामुळे आता मुंबईमध्ये जे आहे ते अनेक वेगवेगळ्या भागात स्वरूपात देखील आंदोलन होऊ शकतात असा अंदाज जो आहे तो देखील आता काही मराठा वर्तवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मुंबईमध्ये जे आहे ते गैरसोय होत आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे तरुण जे आहेत रस्त्यावरती उतरतात आणि थेट आता सरकारला इशारा दिला जात आहे, आम्हाला काही घंट्यामध्ये तुम्ही आरक्षण द्या, तुम्हाला मिनिटांमध्ये मुंबई मोकळी करून देतो, असं देखील काही मराठे जे आहेत ते म्हणत असल्या पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर जे आंदोलन जे आहे ते देखील सुरू आहे आणि मुंडन आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ सुरू आहेत. अनेक जण आपल्या सोबत या ठिकाणी आहेत, त्यामुळं बोलण्यासाठी आपण बोललो. काय सांगाल, कुठून आलेले, काय मी भूमपरंडा शेळगावरून आलो. विजय सिंह मोरे पाटील माझं नाव आहे. एक मनोज पाटील जरांगे यांचा जो ओबीसीतनं आरक्षणाचा लढा आहे, त्या लढ्याला आज मुंडन आंदोलन चालू आहे. सरकारला ह्या गोष्टीची जाण आली पाहिजे की प्यायला पाणी नाही, संडासची सोय नाही, ह्याच्यासाठी काहीतरी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. नाहीतर उद्या हेच मराठे काय करतील, त्याचा मुंबई जाम करून टाकतील. ते फक्त पाणी गेलं तर सरकार मराठी जे आहे ते मुंबई जाम करून टाकतील असं देखील म्हणलं जात आहे. त्यामुळे आता लवकर आरक्षण द्यावं असं देखील मागणी जी आहे ती होत असल्या पाहायला मिळते. विजय, मुंबई पालिकेसमोर रॅपिड ॲक्शन फोर्स देखील पोहोचलेली आहे आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही ॲक्शन फोर्स या ठिकाणी पोहोचलेली आहे का आणि त्यांनी नेमके काय आवाहन या आंदोलकांना केलेलं आहे, काय माहिती? नक्कीपर्यंत जर पाहिलं गेलं तर मराठा आंदोलकांमुळे जे आहे ती मुंबई जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता पोलीस जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांच्याकडून जे आहे ते देखील आव्हान जे आहे ते वाहतूक कोंडी केले जात असल्याचं आहे आणि त्याच अनुषंगाने जी विजय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. मात्र सध्याची ही परिस्थिती आपण पाहतोय. आमरण उपोषण मनोज जरांगेंचं आझाद मैदानावर सुरू आहे, मात्र तिकडे मुंबई महापालिकेसमोरही मराठा आंदोलकांची गर्दी झालेली आहे. मुंडन आंदोलन करण्यात येत आहे आणि सरकारला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी या आंदोलकांची आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मराठा आंदोलकांची गर्दी मुंबईत होताना पाहायला मिळते. अजूनही मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत पोहोचताना पाहायला मिळतात. वरून पाऊस सुरू आहे, राहण्याचे हाल होत आहेत, तरीही हे आंदोलन सुरूच आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही
ओबीसीतून आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय आणि तीच भूमिका आता इतर मराठा आंदोलकांनीही घेतलेली पाहायला मिळते। आझाद मैदानाव्यतिरिक्त ठिकठिकाणी जागा मिळेल तिथे हे आंदोलक ठाण मांडून बसलेले आहे। घोषणाबाजी जोरदार करण्यात येते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा तरुण हे मुंबईत दाखल झालेले आहे। मराठवाड्यातून सर्वाधिक आंदोलन हे मुंबईत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबई पालिकेसमोर सध्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स बोलावण्यात आलेली आहे। ही फोर्स या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे या आंदोलकांना। तर सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आलेलं आहे। पालिकेसमोरच मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेले आहे आणि मुंबईत आजही मराठा आंदोलकांची ही गर्दी पाहायला मिळते, ज्यामुळे वाहतुकीवर थेट परिणाम झालाय। सीएसएमटी स्टेशन बाहेर गर्दी वाढली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होते। मुंबई पालिकेसमोर रॅपिड ॲक्शन फोर्स पोहोचलेली आहे आणि या फोर्सकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे। मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे। मराठा आंदोलकांसोबत सध्या पोलिसांची चर्चा सुरू आहे। तर मराठा आंदोलकांकडून आपण पोलिसांना सहकार्य करत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। मात्र एवढ्या गर्दीचं नियोजन करताना पोलिसांचीही तारांबळ होते। पोलिसांच्या सुट्ट्या या आंदोलनामुळे रद्द करण्यात आलेल्या आहे। एकीकडे गणेशोत्सवाची धूम मुंबईत आहे, दुसरीकडे हे आंदोलन, त्यामुळे ही गर्दी अधिकच वाढलेली आहे आणि अशात अनेक पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहे। पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत। जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रचंड गर्दी सध्या मुंबईत झालेली आहे। दरम्यान दुसरीकडे मनोज जरांगे यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी चर्चा करणार का आणि त्यातून काही तोडगा निघणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईत मराठ्यांचा एल्गार आणि याचमुळे सीएसएमटी स्टेशन बाहेर गर्दी वाढलेली आहे। वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। कालही नवी मुंबईत जेव्हा मराठे मुंबईत दाखल होत होते त्याच वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती, ज्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी रस्त्यावरून जाण्यापेक्षा या आंदोलकांना ट्रेनने जाण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार हे मराठा आंदोलक ट्रेनने निघाले आणि त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मोठी गर्दी या आंदोलकांची पाहायला मिळाली। आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकांना राहण्याची परवानगी मिळालेली आहे, त्यामुळे इतर आंदोलक हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिकेसमोर जमलेले पाहायला मिळतात। आणि पुन्हा एकदा मी जाणार आहे, आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। विजय, सध्या काय संतप्त प्रतिक्रिया या आंदोलकांच्या समोर येतात? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर 2 दिवसापासून मराठा समाज हा मुंबईमध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आहेत आणि त्यांना केवळ 5000 लोकांचीच परवानगी जी आहे ती देखील त्या ठिकाणी देण्यात आली होती, त्यामुळे त्या ठिकाणी 5000 लोक बसलेले आहेत आणि सध्या जर पाहिलं गेलं तर मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने जो आहे तो मराठा समाज रस्त्यावरती आला होता, त्यामुळे आता ती संख्या जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो। सध्या मी CST रेल्वे स्थानकास बाहेर आहे आणि या ठिकाणी जी आहे ती मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळे मेन मुख्य ठिकाणी जे आहे ते आता वाहतूक कोंडीचा परिणाम देखील मुंबईमध्ये झाल्याचा पाहायला मिळतोय। एकीकडे जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो, तर दुसरीकडे आता मराठा समाजाने मुंबई जाम केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जी आहे ती देत असल्याची पाहायला मिळत आहे। तर जो ग्रामीण भागातून आलेले मराठा समाज आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी नाश्ता असेल किंवा जेवणाची असेल अशी व्यवस्था जी आहे ती मुंबईतील मराठा समाजाकडून करण्यात येत असल्याची पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, सध्या मी CST समोर आहे आणि वाहतूक कोंडी झालेली आहे, त्याच अनुषंगाने पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो पोलीस जे आहेत आता तरुणाच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळत आहे। पोलिसांचा रॅपोर्ट जो आहे तो देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी हे संपूर्ण प्रयत्न जे आहे ते पोलिसांकडून केली जात आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर मराठ्यांचा मॉब जो आहे तो सर्वाधिक असल्याचा पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता पोलीस देखील यामध्ये कुठंतरी हतबल झाले असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण वाहतूक कोंडी जी आहे ती मोठी झालेली आहे।
एकीकडे मराठा समाज जो आहे तो आक्रमक होत असल्याचा पाहायला मिळतो. आताच नुकतं जर पाहिलं आपण महानगरपालिकेसमोर जे आहे ते मुंडन आंदोलन जे आहे ते देखील तरुणांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या आंदोलनाला देखील पाठिंबा जे आहे ते देत असल्याचं पाहायला मिळतात. आता मनोज जरांगे पाटील हे सध्या शांततेच्या भूमिकेवरती आंदोलन करतात, मात्र सरकारच्या वतीने त्यांना आझाद मैदानावरती केवळ 2 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे. त्या 2 दिवसाच्या परवानगीमध्येच आता मनोज जरांगे पाटील हे त्यांची परवानगी आज 5 वाजता जी आहे ती देखील संपणार आहे. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा सरकारकडे अर्ज करणार आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांना केवळ एका दिवसाचीच आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. तेही 5 शेर्टी अटी जे आहे ते यामध्ये टाकण्यात आले होते. यावरती मनोज जरांगे पाटील यांनी देखील आश्वासन जे आहे ते दिल्याचे आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच अनुषंगाने आता मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये आलेला आहे. मुंबई कोंडी जी आहे ती झालेली आहे. त्यामुळं मुंबईतील नागरिकांची देखील मोठी गैरसोय जी आहे ती या ठिकाणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र जो ग्रामीण भागातून येणारा समाज जो आहे तो या ठिकाणी येऊन आनंद घेत असल्याचा पाहायला मिळत आहे. आरक्षणालाही पाठिंबा देत आहे, कारण ही शेवटची लढाई आणि आरपारची लढाई असल्याचं या ठिकाणी सांगण्यात जात आहे. त्यामुळे आता अनेक मराठा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरत आहे. या ठिकाणी मोठा पाठिंबा जो आहे तो देत आहे. सध्या महानगरपालिका असेल, श्रेष्ठ असेल, संपूर्ण ठिकाणी जे आहे ते मराठ्यांचं दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी जी आहे ते देखील या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याला मोठा पाठिंबा आता मिळत आहे. सगळे सोयरे सगळ्या आदेश जो आहे तो सरकारने काढलेला होता, तो आदेश देखील लागू करण्यात यावा. हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट आणि सातारा गॅजेट तिन्ही गॅजेटची लागू करावी. त्याचबरोबर मराठा समाजावर तरुणावरती झालेले गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे देखील माघारी घेण्यात यावी. त्याचबरोबर ज्या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्या तरुणाच्या घरच्यांनाही नोकरीचा प्राधान्य देण्यात यावे, आर्थिक मदत देण्यात यावी. ही मागणी जी आहे ती देखील मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून घेतल्याची पाहायला मिळाली होती. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि संपूर्ण या 3 वर्षाचा लढा जर पाहिला तर विजय, याच मुद्द्यासंदर्भात वाहतूक कोंडीच्या मुद्द्यासंदर्भात मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सला पाचारण करण्यात आलं होतं, त्यानुसार ही फोर्स या ठिकाणी दाखल झाली आहे का? कारण पोलिसांची आंदोलकांसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती समोर येते. ही नेमकी चर्चा काय आणि आंदोलकांनी याला कसा रिस्पॉन्स दिलाय, काय माहिती येते? नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी पोलीस रेस्पोर्ट जे आहे ती दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी मराठा तरुणांशी संवाद देखील पोलीस साधत असल्याच्या पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मुंबईत अडचण येऊन देऊ नका असं देखील त्यांच्याकडून मराठा तरुणांना आवाहन केलं जात आहे. अनेक ठिकाणी जे आहे तो प्रतिसाद देखील मिळत आहे. नवी मुंबई असेल, वसई असेल, विराळे असेल या भागामध्ये देखील मराठा समाज जो आहे तो रस्त्यावरती असल्याचा पाहायला मिळत आहे. अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. तब्बल 30 ते 40 किलोमीटर जी आहे ती वाहतूक कोंडी मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंबई कोंडी जी आहे ती हटवा, फक्त मुंबईत तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा असं देखील आपल्याला म्हणल्याचं पाहायला मिळत होतं. मराठा तरुणाला आव्हान देखील केलेलं होतं. त्या अनुषंगाने मुंबईतील वाहतूक कोंडी जी आहे ती देखील होऊ नये असं देखील दक्षता जी आहे ती आता काही ठिकाणी घेतली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते आता महत्त्वाचं मुख्य ठिकाणमध्ये CST आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर वाहतूक कोंडी जी आहे ती होत असल्याच्या पाहायला मिळतात. अनेक तरुण जे आहे ते या ठिकाणी प्रशासनाचं देखील जुमाजत नसल्याचं पाहायला मिळत आहे, कारण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच असणार असल्याचं देखील त्यांनी म्हणलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकतो दूरपर्यंत जे आहे त्या CST समोर आणि महानगरपालिकेसमोर रांगा लागल्याच्या वाहनाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तरुणही रस्त्यावरती आहे. पोलीस सध्या त्यांच्याशी संवाद साधत आहे. एक मार्ग जो आहे तो मोकळा करण्यात यावा असं देखील पोलिसांकडून त्यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चेला नेमके आता जे मराठा तरुण आहेत ते कसे प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर नुकताच पाऊस उघडलेला आहे. तसंच मुंबई जी आहे ती देखील गर्दी वाढत पाहायला मिळत आहे. काही काळ जे आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी होती. त्या गर्दी असल्यामुळेच पाऊस असल्यामुळे या ठिकाणी गर्दी जी आहे ती कमी झाल्याची पाहायला मिळाली. मात्र आता पावसाने उघडदीप केली आहे आणि त्याच अनुषंगाने आता तरुण जे आहे ते रस्त्यावरती आल्याचे पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी जे आहे ते आपापले जेवणाची सोय देखील या ठिकाणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी नाश्ता असेल किंवा जेवणाची व्यवस्था जी आहे ते आता तरुण मेन रोडवरतीच करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आता पोलीस देखील या ठिकाणी रॅपोर्ट्स वाढवलेला आहे. मात्र आज तरुणाला आव्हान देखील केलेलं आहे. तब्बल आता या ठिकाणी दाखवू शकतो की अर्धा तासापासून हा तरुणाने जो आहे तो CST समोरचा रस्ता जो आहे तो जाम केलेला आहे. अर्धा ते 1 तास या ठिकाणी उलटून गेलेला आहे. तेव्हापासून ही वाहतूक जी आहे ती कोंडी ठप्प झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि CST समोर महानगरपालिकेसमोर जी आहे ती ही वाहतूक कोंडी झालेली आहे. दूरपर्यंत ज्या आहे त्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या ताफा ज्या आहेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कुठेतरी मुंबईत देखील गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ज्या वाहतूक कोंडी झाली आणि मराठा तरुण जे आहेत त्यांची देखील गैरसोय होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आमची सरकारकडून गैरसोय केली जाते म्हणून आम्ही सरकारची गैरसोय करणार असा देखील इशारा जो आहे अगदी असा इशारा विजय खरं तर मराठा आंदोलकांनी दिलेला आहे. अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.